लोकशाहीची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी अचानक काम बंद आंदोलन केल्याने रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बाह्य रुग्णांना याचा त्रास झाला। काम बंदचे फलक रुग्णालयाच्या बाहेर लावले असले तरी रुग्णांच्या उपचारात अडथळा येत असल्याबद्दल नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। एक आए डॉक्टर और बोले कि बंद कर, तो पूछे तो बोलता है कि कुछ तो प्रॉब्लम है तभी तो हम लोग बंद करेंगे। सविस्तर डॉक्टरने पण सांगितलं पाहिजे ना किंवा असं कारण झालेलं आहे त्यासाठी बंद केलेलं आहे। अचानक कुठच्याही गोष्टीला तुम्ही बंद करणार, कामकाजावर बहिष्कार, मग पेशंट लोक जाणार कुठे? आधा घंटा से हम लोग नंबर लगे थे, 1 तास 2 तास ही बाई अर्धा तास झाली वाट बघते ती। डॉक्टर येऊन काय सांगतो तिला? नाही बंद आहे, काय ते प्रॉब्लेम झाला सांगा ना, काय प्रॉब्लेम झाला तुम्ही सविस्तर सांगा ना, लोकांना पण समजू दे। ते ठीक आहे, ही गोष्ट त्यांनी त्यांच्यासाठी केली, मान्य आहे आम्हाला, त्यांच्या बाबतीत पण वाईट काही घडतंय। रुग्णांचे होत असलेल्या हाल पाहून अखेर पोलीस आणि पालिका प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले। तब्बल 3 तास काम बंद झाल्याने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा न्याय मागण्याचा हा कोणता मार्ग असल्याची चर्चा रुग्णालयात सुरू होती। रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे खोटे असल्याचे आरोप करीत त्याविरोधात रुग्णालयात कामकाजावर बहिष्कार करीत असल्याचे फलक बुधवारी सकाळी रुग्णालयाबाहेर लावण्यात आले। मात्र याबाबत काहीही माहीत नसल्याने उपचारासाठी आलेल्या बाह्य रुग्णांचे हाल झाले। लहान बाळांना तपासणीसाठी आलेल्या महिलांना याचा जास्त त्रास सहन करावा लागला। रुग्णालयाबाहेर लावलेले फलक वाचून नागरिकांनी प्रशासनावर टीका केली। तुमच्या या भांडणात रुग्णांचे काय हाल करताय असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पालिका प्रशासनातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लीलाधर मस्के आणि विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राणे यांनी मध्यस्थी केली। या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन मिळाल्यावर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घेतले। दुपारी 12 वाजता सर्वांनी कामकाजास सुरुवात केली। मी डॉक्टर लीलाधर सकाराम मस्के, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका। डॉक्टरांवर काही चुकीचे आरोप झाल्यामुळे डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी यांनी रुग्णालयाची ओपीडी बंद करण्याचा निर्णय घेतला। त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी मी मुख्यालयातून इथपर्यंत आलो, त्यांची बाजू ऐकून घेतली। त्यांची बाजू ऐकून घेताना पोलीस विभागाचे अधिकारी पण आले, त्यांनीही त्यांना या बाबतीत मार्गदर्शन केलं। त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली, त्यांना आवश्यक ते सोयीसुविधा तसंच प्रोटेक्शन देण्यात येईल या बाबतीत पोलीस विभागाने ही सहकार्य दाखवलं। प्रशासनाने त्यांची बाजू ऐकून घ्यायचं ठरवलं। सर्व बाजूवर सर्वकष चर्चा झाल्यानंतर डॉक्टर आणि रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी हा बंद मागे घेतला आणि रुग्णालयाचं कामकाज सुरळीत चालू करण्यात आले। पाणी प्रश्नासाठी मनसेचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन। कल्याण पूर्वेकडील पाणी टंचाईच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे। अनेकदा पालिका प्रशासनाला निवेदन देऊन पत्रव्यवहार आंदोलने करूनही हा प्रश्न निकाली लागला नाही। पालिकेच्या महासभेत कल्याण पूर्वेकडील पाणी टंचाईच्या प्रश्नी अनेकदा खडाजंगी झाली आहे। मात्र गेली कित्येक वर्ष पाणी टंचाईची समस्या अजूनही सुटलेली नाही। मागील 15 दिवसांपूर्वी आयुक्तांनी पाणी टंचाईवर मात करू असे आश्वासन दिले होते। मात्र आजवर नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे। या निषेधार्थ आज कल्याण पूर्वेकडील मनसेच्या लोकप्रतिनिधींनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। तसेच जोपर्यंत ही समस्या सुटणार नाही तोपर्यंत खाली न उतरण्याची भूमिका ठेवल्याने प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली होती। कल्याण पूर्वेचा हा पाण्याचा प्रश्न आहे, वारंवार वाढतच चाललेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून आम्ही वारंवार त्याच्यावरती आवाज उठवून सुद्धा कुठलीच डेव्हलपमेंट पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडनं होत नाही। गेले आम्ही 4-5 वर्षापासून ज्यावेळेस बघितलं तर टेक्निकली आपल्याला 65 ते 70 MLDची पाण्याची आवश्यकता आहे, परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपल्या कल्याण पूर्वेला अवघा 60 MLD 55 ते 60 MLD पाणी पुरवठा करते। हे सुद्धा कागदावरचे आकडे आहेत, म्हणजे प्रत्यक्षात किती पाणी पुरवठा होतो
तेही आपल्याला निश्चित सांगता येत नाही आणि त्याच्याचमुळे ही पाण्याची समस्या आहे. त्यातून पुन्हा वितरण व्यवस्थेमध्ये तर भयंकर घोळ आहे. अनेक ठिकाणी लिकेजेस आहेत, अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटलेले आहेत आणि त्याला कुठलीही दुरुस्ती मेंटेनन्स होत नाही, वेळोवेळी होत नाही. आणि गेल्या हे जे आपले सात जे प्रभाग आहेत, या 7 प्रभागांपैकी फक्त कल्याण पूर्वचा जो ड प्रभाग आहे याच्या माध्यमातून जो कर जातो तो कर पूर्ण 7 पैकी आपला 2nd नंबरला आपला तो कर जातो. आणि इतकं सगळं असतानासुद्धा 2 नंबरचं जे आपल्याला सन्मान दिला पाहिजे पालिका प्रशासनाने किंवा सत्ताधाऱ्यांनी, तो अजिबात दिला जात नाही. आणि आजच्या या समस्यांना सगळ्यात जास्त जर कोण भरडलं जात असेल तर कल्याण पूर्वेच्या महिला. आणि अनेक त्रुटी आहेत यांच्या वितरण व्यवस्थेमध्ये. रात्री 2-2 वाजता पाणी सोडतात, काही भागामध्ये रात्री 2 वाजता, म्हणजे 2 वाजता महिलांनी जागरण करायचं आणि पाणी भरायचं. अक्षरशः जर तुम्ही ज्या पट्ट्यामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून रात्री 1:30 ते 2च्या दरम्यानचं जे पाणी सोडण्याचं प्रमाण आहे ते जर तुम्ही तिथे चेक केलं, महिलांचं जर हिमोग्लोबिन चेक केलं तर ते सुद्धा तुम्हाला कमी मिळेल, कारण त्यांना झोपच व्यवस्थित होत नाही त्याची. आणि ह्या सगळ्या परिस्थिती आहे. आणि याच्यातून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी, मी म्हणतो की महापौर, या महिला महापौर आहेत आणि त्याही कल्याण पूर्वेच्या आहेत, त्यांनी खरं तर या कल्याण पूर्वेच्या पाणी प्रश्नावर हिरिरीने भाग घ्यायला पाहिजे होता आणि त्यांना सोल्युशन देणं त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षित होतं. परंतु आज आपण ती परिस्थिती बघू शकत नाही. याचं सगळ्यात मोठं दुःख होतं आणि कल्याण पूर्वेचं हे दुःख कधी संपणार, मला वाटतं येणारा काळच ठरेल. नववर्ष स्वागत यात्रेत ढोल ताशांचा प्रवेश अखेर निश्चित झाला. कल्याण येथील स्वागत यात्रेसाठी वापरल्या जाण्याच्या ढोल पथकांवर कल्याण पोलिसांनी बंदी घातली होती. रहदारीच्या रस्त्यांवर सण आणि उत्सव साजरे करणे, मंडप उभारणे, लाऊडस्पीकर लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा निर्णय घेतला होता. कल्याण, ठाणे, डोंबिवली यासारख्या शहरात वादकांच्या कलेला वाव मिळावा यासाठी ढोल ताशा वादनाचा स्पर्धेचे आयोजन केले जाते. कल्याणमधील नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटू नये म्हणून काही नियम बाजूला ठेवून ढोल ताशा वादनाला अखेरीस परवानगी देण्यात आली. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.